हे वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेचं पानही हलत नाही, अशी ओळख करून जी पंकजा मुंडे यांनी वाल्मिक कराडची दिली होती जनतेला विधानसभेच्या निवडणुकींच्या वेळेस, त्याचीच आत्ता पुनरावृत्ती किंवा तेच शब्द अगदी अगदी खरे खरे आहेत असं वाटायला लागलेलं आहे. कारण खरंच जेव्हापासून वाल्मिक कराड आतमध्ये गेलेले आहेत तेव्हापासून धनंजय मुंडे यांचं खरंच पानही हलत नाहीये का काय, अशी चर्चेला उधाण आलेलं आहे. अशा विविध फोरममधनं गोष्टी पुढे समोर यायला लागलेल्या आहे. त्याचंच आपण विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटद्वारे तुम्ही व्यक्त व्हा. जे वाल्मिक कराड यांनी 31 तारखेला सरेंडर केलं त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि जर मी दोषी आढळलो तर माझ्यावरही कारवाई करावी. आता ह्या ज्या वेळेस व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यानंतर ते CID ऑफिसला पाषाण रोडला सरेंडर झाले पुण्यामध्ये, आणि त्यांच्यासोबत जे नगरसेवक होते 2 जण होते, त्यातलाच आज एक जण कोर्टाच्या बाहेर होता. आणि ते जे काय थोडं 2 गटांमध्ये घोषणाबाजी झाली त्याच्यामध्ये त्यांच्याजवळ असलेला माणूसही म्हणजे ऍक्टिव्ह दिसत होता. सो ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्यानंतर म्हणजे हे दाखवण्यासाठी आणि प्री प्लॅनिंग खूप झालेलं असं संशय यायला सुरुवात झालेली आहे. कारण जेव्हा वाल्मिक कराड यांनी तो व्हिडिओ दाखवला, तो व्हिडिओ जारी केला, याचा अर्थ स्पष्ट होत होता की आम्ही म्हणजे मी निर्दोष आहे आणि जर माझे लिंक लागले तर माझ्यावरती कारवाई करावी. आज जर CID म्हणते की वाल्मिक कराड जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं 2:15च्या दरम्यान, तेव्हा 20 मिनिटं 3:20 ते 3:40 मध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांचा कॉल झाला, जे संभाषण झालं, तर एवढी धागदोरा मिळालाय. आता पुढे काय बोलले काय झालं ते पुढे स्पष्ट होईलच, परंतु ह्या दुव्यावरती त्यांना आरोपी करण्यात आलेला आहे. आणि अजूनही 9 पॉइंट आहे, हा फक्त 1 पॉइंट आहे. सो जर लिंक लागते, काहीतरी तपास चालू झालाय, तर त्याच्यावरती डिनाय करण्यासाठी वाल्मिक कराड यांच्या पत्नी अग्रेसर झालेल्या आहेत. काही समर्थक घोषणाबाजी आणि आंदोलनं करतायत, जमावबंदी बीडमध्ये लागलेली आहे, तरी आज आंदोलन झाले. त्या आंदोलनकर्त्यांवरती जरब बसलेली आहे, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु म्हणजे जो व्हिडिओ जारी केला होता त्यामध्ये वाल्मिक कराड एक बोलताना दिसले आणि त्यानंतर तेच समर्थक आज म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि धनंजय मुंडे कालच परळीत आले, परंतु म्हणजे जसा मकोका वाल्मिक कराड यांच्यावर जाहीर झाला, खुनाच्या कटामध्ये त्यांना घेतलं, तरी वाल्मिक कराड जसा त्यांना मकोका लागला, धनंजय मुंडे परळीत दाखल झाले आणि तरीही त्यांना काहीच बोलत नाहीये, काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. काही चर्चांमध्ये असं आलं की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांच्या घरच्यांना भेट दिली सकाळी सकाळी, परंतु त्यांनी डिनाय केल्यानंतर घरच्यांनी वाल्मिक कराडच्या की धनंजय मुंडे आले नव्हते. असो, आले गेले काही प्रश्न नाहीये, परंतु तुम्ही परळीत येऊन आता जे परळीत चाललंय त्यावरती काहीच बोलू शकत नाही. आणि हा प्रश्न झाला, धनंजय मुंडे जर एक माणूस असता, एक व्यक्ती असता, एक समाजसेवक असता, नाव कुणी त्यांच्या बोलण्याने ना बोलण्याने काही फरक नसता पडला, तर त्यांना कोणी बोला म्हणूनही म्हटलं नसतं. परंतु ते आहेत एकतर परळी विधानसभेचे आमदार, जिथं ही घटना घडते, जिथं वाल्मिक कराड यांचं प्रभुत्व आहे, त्यांच्या सोबतचे आहेत ते. आणि दुसरी गोष्ट ते आहेत केंद्रीय म्हणजे कॅबिनेट मंत्रीपदही त्यांना मिळालेलं आहे. सो ह्या सर्व गोष्टी असताना तुम्ही काहीच बोलत नाहीये. एवढं घटना घडते, एक तर बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची घडली आणि तुम्हीही म्हटले की माझ्या जवळचा जरी असला आणि जर धागेदोरे भेटले तर फाशीवर चढवा, मला काही अडचण नाहीये. मग तुम्ही आत्ता का शांत होताय? कारण परळीतली जनता जर व्यापारी बंद पुकारताय, काही ना काही वेगळ्या गोष्टी करू पाहताय, त्यांच्या पत्नी काहीतरी दबाव न्यायव्यवस्थेवर करण्याचा प्रयत्न करताय, सो तुम्ही काहीच बोलत नाहीये. आणि तुम्ही बोलणार कधी आहात? जर तुम्ही मंत्री आहात तुम्ही बोलायला पाहिजे, कारण साधं त्या एरियात काही झालं तर तुमचं बोलण्याचं लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये. तुम्ही वाल्मिक कराड यांना, भरपूर आरोप झाले, वाल्मिक कराड यांना
15 तारखेला तुम्ही जे अंगरक्षक दिले होते ते बोलावून दिले, त्यानंतर वाल्मिक कराड फरार झाले. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्यावर संशयाच्या सुई ठेवताय आणि तुम्ही त्याच्यावरती शांत बसणं हे मला तरी आता वाटत नाहीये. कारण जेव्हा आरोप आता सिद्ध होतील नंतर प्रश्न राहिला, परंतु आता आरोप करण्यात आलेले आहे CID तपास यंत्रणेकडनं, तर तुम्ही तो स्टँड घेतला पाहिजे. तुम्ही आता म्हणायला पाहिजे की हां, वाल्मिक कराड यांना आता आरोप दाखल झालेले आहेत, प्रूव्ह होतील ते नंतरचा भाग, काय सबूत पुढे येत आहेत, काय दाखवतायत. परंतु आता तुम्ही ती नैतिकतेने रिझाईन तर लांब राहिलं, तुम्ही मंत्रिमंडळातनं बाजूला होण्याचं ते तर वेगळंच राहिलं, परंतु तुम्ही आता बोलायला तर पाहिजे. परळीतल्या जनतेला आव्हान तर केलं पाहिजे की काय करताय तुम्ही, न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाहीये का? कारण वाल्मिक कराड खुद्द बोलले होते त्याबद्दल, तुम्ही वारंवार बोलताय. मग आता हे अचानक विरोधक त्या न्यायव्यवस्थेविरुद्ध, न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विरोधक आले कुठून? असंच वाटतंय की कुठंतरी आधी प्री प्लॅन होतं. आधी तुमच्या म्हणजे वाल्मिक कराड यांनाही वाटलं नव्हतं समर्थकांना की आमच्यावर गुन्हा दाखल होईल किंवा आमचे धागेदोरे भेटतील तपासाला. आता तपास यंत्रणेकडनं जर धागेदोरे मिळाले तर ते पुरावेही पुढं मिळतीलच, यात काही शंका नाहीये. परंतु फक्त कारण वाल्मिक कराड यांच्या पत्नींनी आरोप केलाय की एका कॉलने कुठं गुन्हा दाखल होतो का? एका कॉलने होत नाही, परंतु तो टाइम आणि ते लोक हे मॅटर्स करतात. आणि CID आपल्याला लगेच सगळं सांगू शकत नाहीये. तपास यंत्रणा विश्वास ठेवावा लागेल आपल्याला, नंतर ते येईल पुढं काय प्रकार आहे काय नाहीये. परंतु न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणं, तेही धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तींकडनं, जवळच्या समर्थकांकडनं, हे खरंच खूप म्हणजे सामंजस नाही, परंतु खूप असं तिढा निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. धनंजय मुंडे यांनी आता शांत बसणं हे किचकट जाणार आहे आणि तेवढंच समाजात तेढ निर्माण करणारही ठरू शकतं. सो ऑलरेडी अजित पवार यांनी कार्यवाही केलेलीच आहे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या, की त्यांची कार्यकारिणी ही बरखास्त केलेली आहे राष्ट्रवादीची. सो धनंजय मुंडे, आता तरी तुम्ही एक्सप्रेस व्हा, आता तरी तुमच्या मनातलं बोला. आता मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर तुमच्या काय भावना आहेत? माझ्या जवळचा किती माणूस असला तरी तुम्ही कारवाई करा, हे जे तुम्ही स्टेटमेंट केलं होतं, ते स्टेटमेंटवरती तुमचं काय आत्ताचं स्टेटस आहे ते बोलणं तुम्ही गरजेचं आहे. कारण परळीतली जनता, काही जे समर्थक आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी करतायत आणि त्या कुठेतरी चुकीच्या आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायलाच पाहिजे. कारण न्यायव्यवस्थेचा बद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये बोलू, एक व्हिडिओ मी करणारच आहे त्याच्यावरती, न्यायव्यवस्थेचं कामकाजावरती. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.